नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण दिवाळीनिमित्त बिना भाजणीची पण तितकीच खमंग, कुरकुरीत आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी मस्तपैकी चकली बनवतोय. प्रमाणही अगदी साधं सोपं आहे. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात. त्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये एक मी चाळण घेतली आणि त्यामध्ये आता मी 1 कप इतकं तांदळाचं पीठ घेतलं. त्याच कपाने आता मी अर्धा कप इतकं ज्वारीचं पीठ घेतलं. त्यानंतर पाव कप इतकं मी गव्हाचं पीठ आणि पाव कप इतकं मी बेसन पीठ घेतलं, म्हणजेच डाळीचं पीठ घेतलं. ही पिठं आपल्या घरी सगळ्यांच्या अवेलेबल असतात. आपल्याला भाजणी जमत नाही किंवा भाजणी करून खूप मोठी प्रोसेस होते, त्यावेळी आपल्याला नको वाटतं. अगदी आयती आणि पटकन बनणारी चकली पण तितकीच खमंग असावी असं सगळ्यांना वाटतं. त्यावेळी तुम्ही नक्की ही डोळे झाकून परफेक्ट रेसिपी बनवू शकता. आता ही सगळी पिठं चाळून घ्यायची, जेणेकरून जर पिठामध्ये काही असेल तर ते देखील आपल्याला साईडला करता येईल. आणि त्याबरोबरच हे जेव्हा ही सगळी पीठ आहेत ना, ती छानपैकी मिक्स देखील होतील. आता बघा, वरती थोड्याशा पिठाच्या गाठी किंवा गुठळ्या राहिल्यात तर त्या चमच्याने मी अशा पद्धतीनं मोडून घेते. आणि जे काही बाकीचं जे काही वेस्टेज किंवा जी काही घाण असेल तर ती आपण एका साईडला करून घेऊयात. आता ही पिठं बघा सगळी छान मिक्स झालेत. त्यानंतर लगेचच मी गॅसवरती एक मोठी कढई ठेवली. ज्या कपानं आपण पिठं घेतली त्याच कपानं मी 1 कप पाणी घेतलं. त्यानंतर 1.5 चमचे इथं बघा मी काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा धने पावडर वापरली, पाव चमचा ज्यामध्ये मी हळद पावडर वापरली. त्यानंतर पाव चमचा आपण यामध्ये हिंगपूड वापरली आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं. आता हे सगळे मसाल्याने हे पाणी देखील चांगलंसं मिक्स करून घ्यायचं. हे जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे ह्या प्रमाणामध्ये जर तुम्ही चकली बनवाल ना तर तुमची चकली पण अगदी परफेक्टच बनेल. आता ह्यामध्ये बघा मी 1 चमचा इतकं तेल घातलं. जर मोठा चमचा असेल तर 1 चमचा आणि पोह्याचा चमचा असेल तर तुम्ही 2 चमचे कच्चं तेल वापरू शकता. तेल वापरल्यामुळे जेव्हा आपण चकली फ्राय करतो तेव्हा ती अजिबात जास्त तेल ओढून घेत नाही. आता बघा पाण्याला छानपैकी हलकी अशी उकळी येते, तर गॅस अगदी बारीक करायचा आणि ह्यामध्ये आपण मगाशी चाळून घेतलेली जी काही पिठं होती तर ती पिठं आपण ह्या पाण्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायची. एका वेळी जर पीठ टाकून गुठळ्या होत असतील तर एका हातानं पीठ आणि दुसऱ्या हाताने छानपैकी मिक्स करून घ्यायचं, म्हणजे अजिबात पिठाच्या गाठी किंवा गुठळ्या होत नाहीत. आता बघा हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. तुम्हाला आता इथं वाटेल की पाण्याचं प्रमाण कमी पडलं आहे, पण अजिबात नाही आहे. आपण या पिठाची फक्त छानपैकी उकड काढून घेतोय. उकड काढल्यामुळं नेहमी चकली अगदी हलकी बनते. आता हे मिक्स करून झालं की ह्यामध्ये मी 2 चमचे पांढरे भाजून घेतलेले तीळ वापरले. तिळामुळे ना चकलीला अगदी खमंगपणा तर येतोच आणि जेव्हा आपण चकली पाडतो ना तेव्हा त्या चकलीवरती छान दिसतात हे तीळ. आता हे छान मिक्स करून घेतलं. गॅस आता बारीक केला आणि 2 मिनिटानंतर गॅस जो आहे तो बंद करून घेतला आणि याच्यावरती झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं वाट पाहिली. झाकण ठेवल्यामुळं काय होतं, पाणी ते गरम होतं, त्यामुळं ह्याला छानपैकी उकड निघते आणि पीठ पण बघा अगदी मस्तपैकी वाफवलं जातं. आता सुरुवातीला जेव्हा 5 ते 7 मिनिटानंतर मी झाकण काढून घेतलं तेव्हा पीठ खूपच गरम होतं. हे पीठ आपण एका मोठ्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी त्याच पद्धतीनं आपण एका वाटीनं हे पिठं सगळी चांगली मिक्स करून घ्यायची. कारण पिठं खूप गरम असल्यामुळं आपण जर पटकन हात घालू तर आपला हात भाजण्याची शक्यता असते. सगळ्या गाठी बघा छानपैकी मोडून घेतल्यात. पीठ अगदी छानपैकी वाफले असल्यामुळे ना मस्तपैकी हे हलकंसं पीठ बनलेलं आहे. आता पुन्हा मी हे थोडंसं कोमट झाल्यानंतर हातानं छानपैकी सगळं चोळून घेतलं आणि बरोबर मधोमध एक मी मोठी आळी करून घेतली आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये लागेल असं थोडंसं गरम पाणी घालून हे पीठ आपण चांगलं घट्टसर असं मळून घेणार आहोत. बरेच जण जेव्हा चकली करतात तेव्हा त्यांची एक तक्रार असते की त्यांच्या चकलीला काटे येत नाहीत. त्यासाठी काय करणं आहे, तर पीठ जर तुम्ही खूप सैलसर किंवा पातळ मळलं असेल तर त्याला काटे येत नाहीत आणि अगदी खूपच घट्ट जर तुम्ही मळलं असेल तर जेव्हा आपण चकली सोऱ्यातून पाडतो ना तेव्हा ती चकली तुटते. तर तसं होऊ नये म्हणून अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही अशा पद्धतीनं हा मी गोळा मळून घेतला. आता बघा हा गोळा मळल्यानंतर त्यातला छोटा गोळा काढून मी पुन्हा चांगला मळून घेतला आणि त्यानंतर सोऱ्याला तेल लावून हा जो गोळा आहे तो अशा पद्धतीने मी सोऱ्यामध्ये टाकून घेतला. आता सोरा चांगला असा घट्ट असा बंद करून घेतला. ही चकली जी आहे ना ती इन्स्टंट आहे. तुम्ही आदल्यामधल्या वेळेसाठी किंवा दिवाळीसाठी ना अगदी मस्तपैकी बनवू शकता. आता त्यानंतर बघा मी एका मोठ्या स्टीलच्या ताटामध्ये ह्या चकल्या पाडून घेते. तुम्ही बघू शकता ह्या चकल्या इतक्या छान होतात ना, त्याला काटे तर अप्रतिम पडतातच पडतात. तुम्ही ह्या चकल्या बटर पेपरवरती देखील पाडू शकता, पण त्याची काहीच गरज नाही, कारण ह्या चकल्या अजिबात तळाशी चिकटत नाहीत. अगदी मस्तपैकी छान अशा मोठ्या मोठ्या गोल गरगरीत कुरकुरीत
खुसखुशीत आणि काटेरी अशा ह्या चकल्या तयार होतात. बऱ्याच जणांना वाटतं की भाजणीची चकली नसेल तर ती थोड्या दिवसानं मऊ पडते, पण ही अशी अजिबात होत नाही. सगळ्या चकल्या पाडून घेतल्या. त्यानंतर गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. थोडासा गोळा टाकून घेतला, तो पटकन वरती आला. त्यानंतर मी अशा लगेच चकल्या टाकून घेतल्या. लक्षात ठेवा, जेव्हा चकली फ्राय करतो ना तेव्हा ती कोणतीही असू दे, भाजणीची किंवा बिना भाजणीची, चकली टाकतेवेळी गॅस मोठा करायचा, म्हणजे चकल्या अजिबात तेलामध्ये सुटत नाहीत. 2 मिनटं बघा फेस आलाय. मी फेस पूर्ण कमी झाल्यानंतर अशा पद्धतीने ह्या चकल्या पलटी करून घेते. तुम्ही जर चकल्या टाकल्या लगेचच जर त्या चमच्यानं पलटायला गेल्यात तर त्या अगदी मऊ बनलेल्या असतात, त्यामुळे त्या पटकन तुटतात आणि मग तक्रार होते की चकल्या अगदी तेलामध्ये विरघळल्या किंवा मोडून गेल्या. तसं का झालं तर त्याची कारणं देखील अशीच आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या टिप्स लक्षात ठेवून ह्या दिवाळीत तुम्ही अशी बिना भाजणीची तितकीच खमंग, कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली नक्की बनवू शकता. आता बघा मी आलटून पालटून ही चकली छानपैकी फ्राय करून घेतली. चकली छान फ्राय झाली की ती अगदी हलकी झाल्यामुळं वरती येते. वरती आली की चकली मस्तपैकी फ्राय झाली असं समजायचं आणि तेल नितळून ही चकली काढून घ्यायची. अगदी मस्त रंग देखील आलेला आहे आणि चव पण अगदी मस्त लागते. अशाच पद्धतीने आपण बाकी सगळ्या चकल्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या. ह्या 2 टिप्स तुम्ही लक्षात ठेवा तर तुमची चकली अगदी मस्त आणि परफेक्ट बनेल. खाणारा प्रत्येकजण तुमचं कौतुक करेल आणि तुमचा दिवाळीचा फराळ तुमच्याकडे सगळेजण असेच हट्टाने आणि आवडीने मागून खातील. अशी ही बिना भाजणीची खमंग, कुरकुरीत, टेस्टी आणि काटेरी चकली आपली तयार होते. खूप छान आणि कमी वेळेत लागते, त्यामुळे आपल्याला खूप तयारीही करावी लागत नाही, पण खाताना चकली आपल्या भाजणीची चकली असल्यासारखी मस्तपैकी टेस्ट येते. या दिवाळीत जर तुम्ही ही चकली करून पाहिली तर ती कशी झाली हे देखील करायला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला देखील कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये पाहिले जातात. तुमच्या गावाचं नाव देखील कमेंट जरूर करा. सगळ्या चकल्या बघा अगदी मस्तपैकी हलक्या फुलक्या आणि अगदी छानपैकी तयार झालेल्या आहेत. आता ह्या चकल्या आपण तेलामध्ये निथळून एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतलेत. आपण चकली करताना त्यामध्ये तेल घातलं असल्यामुळं ही चकली अजिबात जास्त तेल ओढून घेत नाही. अगदी मस्त तेल चकली ही बनते. फार तेल न पिणारी छान चकली तयार आहे. अगदी कुरकुरीत, संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी ही आपली चकली तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा. तुम्हा सर्वांना देखील दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवाळी सण तुम्हा सर्वांना खूप आनंददायी आणि आरोग्यदायी जाऊ अशीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. चला तर मग भेटूत अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय बाय.